नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी ही दोन मनांची गाथा, आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी। चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। दुर्भाग्याने तू ज्या रात्री अमावस्येच्या रात्रीचा प्रकोप पाहशील त्या रात्री तुझे प्राणही जाऊ शकतात। प्राणही जाऊ शकतात? अमावस्येच्या रात्रीचा अंधार पडण्यात आता फार काळ नाही उरलाय। अंधार पडताच कोणतीही अनिष्ट घटना घडू शकते। या येऊ घातलेल्या संकटाविषयी तुम्ही सर्वांनी काय विचार केलाय हेच जाणून घ्यायला आम्ही तुम्हा सर्वांना इथे बोलावलंय। जसा जसा अंधार वाढत जाईल तसा तसा वनराज एका भयानक पशुमध्ये परिवर्तित होईल। आणि तुम्हाला माहिती जुन्या महालामध्ये तो कित्येक दिवसांपासून उपाशीच बसून आहे आणि त्याच्या भोजनासाठी तुम्हाला तिथे पाठवलं जातंय। आमच्या सोबत कपट केलं जातंय। त्याच्या शरीरावर तर पशुप्रमाणे केस आलेत सरकार। हा राजकुमारीचा ओरडण्याचा आवाज आहे। सैनिकांनो चला आमच्या मागे। यावेळी आमच्या कक्षामध्ये कोण बरं येऊ शकतं बघायला पाहिजे। राजकुमारी चंद्रमुखी। राजकुमारी चंद्रमुखी आमच्या कक्षामध्ये, आमच्या इतक्या निकट, आमचं सौभाग्य, आमची वर्षांची तपश्चर्या सफल झाली। आज तर आम्ही हिला आपली नक्कीच बनवू।
असं वाटतंय की राजकुमारी चंद्रमुखीचे सैनिक याच दिशेने येत आहेत. आम्हाला कुठला तरी एखादा दुसरा उपाय शोधावा लागेल. काही ना काही उपाय शोधावाच लागेल. शीघ्र ते शीघ्र. हा आम्ही आमच्या जादुई शक्ती जुजोमने हिचं रूप परिवर्तित करून टाकतो आणि हिच्या सैनिकांना भ्रमित करतो. हा हेच योग्य होईल. ओम शोम 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 शोम. रूप परिवर्तन. रूप परिवर्तन. रूप परिवर्तन. शिवोम. हे आमचं रूप कसं काय बदललं? आम्ही हो आम्ही आमच्या शक्तींनी तुझं रूप परिवर्तित केलंय. कोण आहेस तू? कोण? आम्ही आम्ही ते आहोत राजकुमारी, जो तुझ्यावर प्रेम करतो. आम्ही ते आहोत ज्याची तू महाराणी होशील. आम्ही तुझ्याशी विवाह करू इच्छितो. हे कदापि नाही होऊ शकत. काय? तू इतक्या महान शक्तींच्या स्वामीला नकार दिलाय? मूर्ख आहेस तू, मूर्ख आहेस. राजकुमारी चंद्रमुखी रूप परिवर्तित झाल्यानंतरही इतकी गमेल. मग आता तू पाहतच राहा. तुला आपल्याच लोकांमध्ये हे सिद्ध करणं कठीण होऊन बसेल की तूच वास्तविक राजकुमारी आहेस. कारण हे रहस्य केवळ आम्हालाच माहितीये. केवळ आम्हालाच. परंतु तू हे असं का केलंस? तुझे आपलेच लोक, तुझे आपलेच सैनिक तुला कारागृहात पाठवतील. आणि जेव्हा तू तिथे हताश आणि निराश होशील आणि त्यानंतर आमच्या शरणामध्ये येशील, तेव्हा हो राजकुमारी चंद्रमुखी, तेव्हा आम्ही तुझ्याशी विवाह करण्याची कृपा करू. सैनिकांनो, आमच्या मागे या. सैनिकांनो, तात्काळ इथे या. चला. राजकुमारी चंद्रमुखी, सैनिकांचं संकट आमच्यावर नाही, तुझ्यावर आहे. कारण की आता ते तुला ओळखणार नाही. आम्ही तर जातोय. सिद्ध कर की तूच वास्तविक राजकुमारी आहेस. राजकुमारी चंद्रमुखींचा आवाज या कक्षातूनच आला होता. तोडा. कोण आहेस तू? इथे कोणाच्या आज्ञेने आली आहे? आम्ही राजकुमारी चंद्रमुखी आहोत. भ्रमित नको करू. शीघ्र सांग, कोण आहेस तू? जर तू सत्य नाही सांगितलंस तर तुला बंदी बनवून कारागृहात डांबू. रूपनगराच्या राजकुमारी चंद्रमुखीला कोण कारागृहात टाकू शकतं? अवश्य तू आमच्या कोण्या शत्रूची गुप्तहेर आहेस. आताच तर आम्ही राजकुमारींची किंकाळी याच कक्षातून ऐकली.
आम्हाला तर वाटतंय तूच त्यांचं अपहरण केलंय. शीघ्र सांग, राजकुमार चंद्रमुखी कुठे आहेत? अन्यथा इथेच तुझं शिरथळा वेगळं करून टाकेन. अशी चूक नका करू महेंद्र सिंग. जर तुम्ही आमचं शिर कापलत तर तुम्हाला अवश्य मृत्यूदंड मिळेल, कारण आम्ही राजकुमारी चंद्रमुखी आहोत. माहित नाही तुम्ही आम्हाला का ओळखत नाही आहात. ही विषकन्या खूप कपटी आहे. आमचं नाव ही जाणते. हिला आमच्या महालात कोणी पाठवलं हे जाणून घेण्यासाठी हिचं जिवंत राहणं आवश्यक आहे. महेंद्र सिंग, हे तुम्ही काय करताय? तुम्हाला याचा दंड अवश्य मिळेल. आम्ही तुम्हाला दंड देऊ सेनापती. कोण आहे ही नवीन युवती? माहित नाही, कोणी वेडी दिसतेय जी स्वतःला राजकुमारी चंद्रमुखी म्हणवतीये. मोहिनी, चांदणी, यांना सांगा आम्हीच राजकुमारी चंद्रमुखी आहोत. सांगा ना यांना. हे आम्हाला कोणी वेगळीच समजताय. ठीक आहे, आम्हाला काय, तू स्वतःला काही समज ग. जी युवती वेडी होते ती स्वतःला राणी महाराणी समजते. चल चांदणी. आम्हाला ओळखा. आम्ही सांगतोय ना, आम्हीच राजकुमारी चंद्रमुखी आहोत. तुमच्या दृष्टीला काय झालंय? आम्ही तुम्हाला दंड करू शकतो. आमचं म्हणणं ऐका तुम्ही सेनाप्रमुख. कक्षात लपलेल्या कुणा विचित्र मनुष्याने आपल्या दिव्य शक्तींनी आमचं रूप बदललेलं आहे, म्हणून तुम्ही आम्हाला ओळखू शकत नाही आहात. आम्हीच राजकुमारी चंद्रमुखी आहोत. आपण शांत का आहात? आमच्या प्रश्नाचं उत्तर का नाही देत? आमच्यावर विश्वास ठेवा. त्याच मनुष्याने आमचं रूप बदललंय जो त्या गुप्त कक्षात लपलेला आहे. अवश्यच चंद्रमुखीचं रूप गुप्त कक्षात लपलेल्या विचित्र सेनेच परिवर्तित केलंय. जर ही वास्तविक चंद्रमुखी आहे तर मध्यरात्रीच्या वेळी गुप्त कक्षात का गेली होती? तुझं कोणतंही असत्य आम्हाला बदलवू शकत नाही अपरिचित होती. ज्या राजकुमारीने गुप्त कक्षात कधी पाऊल नाही ठेवलं ती एकटी तिथे जाऊच कशी शकते? नागराज, हा महेंद्र सिंग कोणत्या युवतीला घेऊन चाललाय? माहित नाही महामही. कुणीतरी नवीन युवती दिसते, परंतु ही इतकी आरडाओरडा का कर? चल. तुम्ही हे योग्य नाही करत आहात. तुम्हाला याचा दंड अवश्य मिळेल. आम्हीच राजकुमारी चंद्रमुखी आहोत. आम्हीच आहोत चंद्रमुखी. तुम्हाला याचा दंड अवश्य मिळेल. गप्प बस युवती, गप्प बस. तुम्ही आम्हाला गप्प बसवताय. आम्ही राजकुमारी आहोत. गप्प बस. राजवीर सिंग, नागराज, तुम्हीच यांना समजवा. आम्हीच राजकुमारी चंद्रमुखी आहोत. आश्चर्य. जर तू राजकुमारी चंद्रमुखी आहेस, मग तुझं रूप परिवर्तन कसं काय झालं? कुणी बदललं तुझं रूप? गुप्त कक्षात लपलेल्या कुणी मायावी पुरुषाने आमची अशी अवस्था केली आहे. आम्ही सेना प्रमुखांना केव्हापासून समजवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हे आमच्यावर विश्वासच ठेवत नाहीयेत. तुम्ही तरी आमच्यावर विश्वास ठेवा. अगं, कुठे तू आणि कुठे आमची राजकुमारी चंद्रमुखी? सेनाप्रमुख, मला तर वाटतंय की ही कुणी गुप्तहेर आहे जी विचित्र ढोंग करते. हे आम्हीही म्हणालोय. ही मूर्ख युवती आम्हाला मूर्ख समजते. कारागृहात पोहोचताच सर्व काही सत्य सत्य सांगेल ही. चल सैनिकांनो, चला. महामहिम, तुम्हाला काय वाटतंय? ही युवती राजकुमारी चंद्रमुखी आहे अथवा नाही? तिने सांगितलंही की कोण्या मायावी पुरुषाने गुप्त कक्षात तिचं रूप परिवर्तन केलं. का असं तर नसेल त्या जादूगार विचित्र सेनने आपल्या जादूने राजकुमारी चंद्रमुखीची अशी अवस्था केली? कारण तसंही तो जादूगार याच महालात कुठेतरी लपलाय. हे कांड त्याच विचित्र सेनेने केलं आहे. मला या गोष्टीची पूर्ण खात्री पटली आहे की हीच युवती राजकुमारी चंद्रमुखी आहे. परंतु सेना प्रमुखांसमोर मी जाणून बुजून खोटं बोललो होतो. आता आपल्याला गुप्त कक्षात जाऊन पाहायला हवं, करून आपल्याला सत्य काय ते कळावं. चल नागराज.
आपला अंदाज खरा ठरला नागराज. विचित्र सेनने राजकुमारी चंद्रमुखीचं रूप बदललंय आणि त्याची साथ या कुसुमीने दिली आहे. हे तुम्ही काय बोलताय हुजूर? मी काही समजले नाही. तू इतकी भोळी नको बनूस कुसुमी. तुला सर्व माहिती आहे आणि काही न जाणण्याचं नाटक करतेस. आता आम्हाला शीघ्र सांग की तू त्या विचित्र सेनला कुठे लपवलायस, जो थोड्या वेळापूर्वीच तुझ्या या कक्षात लपला होता. विचित्रसेन? कोण विचित्रसेन? कसला विचित्रसेन? हुजूर, मी कोण्या विचित्रसेनला नाही ओळखत. आणि तुम्ही हा माझ्यावर कसला आरोप करताय हुजूर? हा आरोप नाही, सत्य आहे कुसुमी. आम्ही जाणतो की राजकुमारी चंद्रमुखी याच कक्षात आली होती जिथे जादूगार विचित्रसेनने त्यांची काया पालटली. जर तू आपला अपराध स्वीकार नाही केलास तर मी तुला मृत्यूदंड देईन. तू घोर अपराध केलायस, राजद्रोहाचा अपराध कुसुमी. नाही हुजूर, कुसुमी राजद्रोहासारखा घोर अपराध कधीच नाही करू शकत. आणि ज्या राजकुमारी चंद्रमुखीची सेवा मी वर्षांपासून केलीये त्यांचे प्राण मी संकटात नाही टाकू शकत. मला तर हेही नाही माहित की कुणी आणि का राजकुमारी चंद्रमुखीचं रूप बदललंय. मला तर ही सूचना आताच तुम्ही तर दिली. असं जर ही सूचना तुला आमच्याकडून मिळाली कुसुमी, तर तू या कक्षात कशासाठी आलीस? बोल, तुझं तोंड का बंद झालं? जो गुप्त कक्ष वर्षांपासून बंद आहे, तुला इथे काय काम आलं? का आलीस तू इथे? ते हुजूर, मला अशी सूचना मिळाली होती की राजकुमारी चंद्रमुखींवर आक्रमण करण्यासाठी एक पशु त्यांच्या मागे मागे धावत होता आणि त्याच पशुला पकडण्यासाठी मी या कक्षात आले होते हुजूर. हुजूर, मी शपथ घेऊन सांगते, मी कुठल्याच विचित्रसेनला नाही ओळखत आणि नाही मी त्याची साथ दिली आहे हुजूर. कुसुमी, तू मला आणि महामहिमांना जितकं मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करशील तितकीच तू फसत जाशील. हे नको विसरूस की मी आणि महामहिम सर्व काही जाणतो, सर्व काही. त्या दिवशी महामहिमाने तुला आपल्या कक्षात बोलावून हेच सांगण्याचा प्रयत्न केला होता की तू त्या विचित्र सेनाची साथ कधी नको देऊस. परंतु तू त्यांना कक्षात भेटायलाही नाही आलीस. कुसुमी, तूच त्या विचित्र सेनला या महालात प्रवेश मिळवून देण्यात सहाय्य केलेस आणि तूच राजकुमारी चंद्रमुखींची ही दुर्दैवी अवस्था केली आहेस. नाही हुजूर, तुम्ही हवं तर या क्षणी माझे प्राण घ्या, परंतु माझ्यावर संशय नका घेऊ. मी तुमच्या चरणांवर डोकं आपटून आपले प्राण त्यागेन, परंतु मरते वेळी सुद्धा असंच म्हणेन की मी कोणताही अपराध नाही केला. मी निर्दोष आहे. मी राजद्रोही नाहीये हुजूर, नाहीये मी राजद्रोही. तुझ्याशी वादविवाद करण्यासाठी आमच्याकडे आता वेळ नाही, कारण कुसुमी आम्हाला आता राजकुमारी चंद्रमुखींची चिंता सतावते. आम्ही शीघ्र तुला आपल्या कक्षात बोलावून सत्याचं दर्शन घडवतो. तोवर आम्हीही पाहतो की तो कसला आणि कोणता विचित्र पशु आहे ज्याने महालात हलकल्लोळ माजवलाय. चल नागराज. लक्षात ठेवा, जर तुम्ही आमची सुरक्षा नीटपणे केलीत तर आम्ही राजकुमारीला सांगून तुमची पदोन्नती करावू. चला.
चला चला जा जा अरे मूर्खांनो मागे कुठे सरकताय वाघ बना मारा त्याला अरे गाढवानो पुढे या रक्षा कवच बना जा मारा त्याला भानुप्रताप सिंग तुम्ही इथे तुम्ही तर त्या पशुला पकडण्यासाठी जुन्या महालात गेला होतात मग इतक्या शीघ्र परत कसे आलात काही तुम्ही त्या पशुला आपल्या वशमध्ये केलत का नका घेऊ आमच्या समोर त्याचं नाव तुम्ही आम्हाला जाणून बुजून मृत्यूच्या मुखात पाठवलं तुम्ही आमच्या सोबत खूप मोठं कपट केलं हे तुम्ही काय बोलताय भानुप्रताप सिंग तुम्ही आमचे राज अतिथी आहात आम्ही तुमच्याशी कपट कसं करू शकतो कसं तुम्ही खूप चतुर आहात जर तुम्ही आम्हाला रूप नगराच्या कुण्या मानव योद्ध्याशी 2 हात करायला पाठवलं असतं तर आम्ही त्याला असं उचलून फेकून दिलं असतं आणि मग
याचं शिर धडा वेगळं करून तुमच्या हातात सोपवलं असतं, परंतु तुम्ही आम्हाला एका अशा भयानक पशुशी लढायला पाठवलं जो हिंसकच नाही, खूप भयंकर होता. अरे आम्ही अलकापुरीचे एकमेव युवराज भानू प्रताप सिंग आहोत. आम्ही काय पशूंशी लढायला जन्मलो आहोत? आम्हाला या प्रश्नाचं उत्तर हवंय, अन्यथा आम्ही राजकुमारी चंद्रमुखीला सांगून तुम्हा दोघांची पद संकटात टाकू. असं नका म्हणू भानुप्रताप सिंग. ईश्वर जाणतो की आम्ही दोघे तुम्हाला किती पसंत करतो. आम्हाला वाटलं की संपूर्ण रूपनगरात एक तुम्हीच शूरवीर आहात जे त्या पशुला वशमध्ये करू शकतात. आम्हाला वाटलं की तुम्ही त्या पशुचं शिर कापून घेऊन याल, परंतु तुम्ही तर अकारण आमच्यावरच क्रोधित होताय. हो भानुप्रताप सिंग, आम्ही तर ऐकलं होतं तुम्ही एकच काय 10 हत्तीनं हरवू शकता. मग त्या एका पशुला तर तुम्ही खूप सहजतेने समाप्त करू शकता. हो, जर आमची काही चूक झाली आहे तर आम्हाला क्षमा करा, परंतु राजकुमारी चंद्रमुखीकडे आमच्याविषयी काही नका बोलू, काही नका बोलू. तुम्ही दोघे कपटीच नाही, खूप भ्याड सुद्धा आहात. आम्हाला अमावस्येच्या काळ्या रात्री एकट्याला जुन्या महालात पाठवलं आणि स्वयं या राजमहालात लपून राहिलात. भ्याड कुठले? भानुप्रताप सिंग, आता कृपया आम्हाला क्षमा करा ना. आम्ही प्रण करतो की आता तुमच्या आज्ञेशिवाय आम्ही कोणतंही कार्य करणार नाही, कोणतंही कार्य नाही. तुम्ही हसताना खूप सुंदर दिसता, खूप चांगले दिसता. जरासं हसून दाखवा. अरे खड्ड्यात गेला आमचं हसणं. भीतीने आमची छाती धडधडते आणि तुम्ही आम्हाला हसण्याचा असा आग्रह करत आहात. दूर व्हा आमच्या दृष्टीपासून. आम्ही खूप मुश्किलीने त्या भयानक पशुपासून आपले प्राण वाचवलेत. तुमच्या सारख्या भ्याडांशी बोलणं सुद्धा आम्ही आपला अपमान समजतो. उद्या सूर्योदय होताच आम्ही स्वयं राजकुमारी चंद्रमुखीला भेटू आणि त्यांना सांगू की आमच्या सोबत काय घडलं होतं. महामहिम, आता काय होईल? त्या हिंस्त्र पशुने चावण्याआधी आपल्याला भानुप्रताप सिंग चावलाय. मला तर वाटतंय रूपनगराच्या या महालात आता काहीतरी नवीन खळबळ माजणार आहे. सेना प्रमुख, हिंस्त्र पशुने आपल्या सैनिकांना मारून टाकले. बिरजू आणि गंगू मारले गेले. काय? कोणत्या हिंस्त्र पशुने आमच्या सैनिकांना मारलं? शीघ्र सांग. कुठे पाहिलंस तू त्याला? त्या मार्गावर जो मार्ग जुन्या महालाकडे जातो. काय तुला कसला भ्रम तर नाही झाला? काय तू असत्य तर नाही बोलत? मी आपल्या डोळ्यांनी त्या हिंस्त्र पशुला आक्रमण करताना पाहिलेलं आहे. मी खूप मुश्किलीने आपले प्राण वाचून आलेले आहे. मी सत्यच सांगतोय. जर तू सत्य सांगतोयस तर हे खूपच वाईट झालं. परंतु सेना प्रमुख, आमच्या हे लक्षात येत नाहीये की युवराज भानुप्रताप सिंग सारखा महान योद्धा असताना आमचे दोन सैनिक कसे मारले गेले. हो सेना प्रमुख, समस्त सेनेसोबत महाबली भानुप्रताप सिंग सुद्धा गेले होते. काय त्यांनी आमच्या सैनिकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न अजिबात केला नाही? जसा तो भयानक पशु दिसला, सर्वात प्रथम अतिथी युवराज भानुप्रताप सिंगच पळाले होते. काय बोलतोयस तू? भानुप्रताप सिंग सारखा योद्धा मैदान सोडून पळाला? नाही, असं कधीही नाही होऊ शकत. एका पशुला घाबरून अलकापुरीचा एक योद्धा, एक शूरवीर योद्धा कसा पळू शकतो? आम्हाला भानुप्रताप सिंग सारख्या शूरवीर योद्ध्यावर इतका विश्वास ठेवायला नको होता. जर आमच्या राज्याचे योद्धा भानुप्रताप सिंगांच्या जागी गेले असते तर आम्हाला हा दिवस नसता पाहावा लागला. आमचे दोन सैनिक मारले गेले. आम्हाला समजेन असं झालंय की आम्ही महाराजांना काय उत्तर द्यावं.
हा आमच्या राज्याच्या शूरवीरांचा अपमान आहे. सेनाप्रमुख, आता आम्ही स्वयं जाऊन त्या पशुराजशी 2-2 हात करू. महामहिम, हे तुम्हाला काय झालंय? आता तर तुम्हाला या महालाची रक्षा करायची आहे महामहिम, या महालाची रक्षा. तिथे जाऊन तर त्या पशुशी कुणीही लढू शकतं महामहिम, कुणीही. नाही नाही, ज्या पशुराजने आमच्या सैनिकांना मारलंय आणि आमच्या सेनाप्रमुखांचं मन दुखावलंय, त्या पशुला मारून आम्ही त्याचे 2-2 तुकडे करून टाकू. परंतु महामहिम, तुम्हाला अजूनही खूप कार्य करायची आहेत. तुम्ही माझं म्हणणं ऐका. तुम्ही नागराज, महामहिम राजवीर सिंगांना अडवण्याचा प्रयत्न नका करू. आम्ही तर याआधीच यांना त्या पशुशी लढायला पाठवणार होतो, परंतु तुझ्यामुळे हे होऊ शकलं नाही. आता आम्ही आणखी संकट झेलू इच्छित नाही. त्या पशुला वश करण्यासाठी महावीर राजवीर सिंगांना जावं लागेल. म्हणून तात्काळ तुम्ही जुन्या महालाकडे प्रस्थान करा. तोवर आम्ही पाहून येतो की इथे काय चाललंय. आम्हाला राजकुमारी चंद्रमुखींची खूपच चिंता वाटते. येतो. आता तू इथे उभ्या उभ्या काय करतोयस? जा आणि जाऊन बिरजू आणि गंगूच्या अंत्यसंस्काराची तयारी कर. जा. महामहिम, मला तर असं वाटतंय की आता तुम्हाला जगण्याचा काही मोह नाही राहिलाय, काही नाही. परंतु कमीत कमी मला तरी जगू द्या. मी त्या पशुपासून वाचण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असतो आणि तुम्ही सर्व काही जाणत असूनही स्वतः बरोबर मलाही मृत्यूच्या मुखात ढकलत असता. आता तुम्हाला जायचं असेल तर जा, पण मी तुमच्या सोबत नाही येणार. असं नको म्हणूस नागराज. मी तर त्या महेंद्र सिंगला प्रसन्न करण्यासाठी असं बोलत होतो, परंतु मला काय माहित, तो महेंद्र सिंग खरोखरच मला त्या पशुराजशी लढायला पाठवतील. नागराज, काही मार्ग काढ, नाहीतर आपण दोघे अकाली मृत्यूला प्राप्त होऊ. आपण दोघं नाही महामहिम, केवळ तुम्ही मृत्यूच्या मुखात जाल, मी नाही. तुम्हीच त्या महेंद्र सिंग समोर खूप चतुराई दाखवली होती. तुम्हाला पाहून तर मला ती म्हण आठवते. ते म्हणतात ना, ये वाघा कर माझी शिकार. आता तुम्ही जा, मी तुमची कोणतीही सहाय्यता नाही करू शकत. जा तुम्ही एकटे. असं नाही होऊ शकत नागराज. सर्व रूप नगरात तूच आहेस जो माझ्यासाठी प्राण देऊ शकतो. आता विचार कर आणि मला सांग की त्या पशुराज पासून माझे प्राण कसे वाचू शकतील. महामहिम, आता तर मी तुम्हाला काही नाही सांगू शकत. आता तुम्ही तुमच्या कक्षात जाऊन विश्राम करा. मी सकाळी काहीतरी विचार करून सांगतो. माहित नाही सेना प्रमुख महेंद्र सिंग आपल्याला इथे कुठून भेटले महामहिम. परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट. तुम्ही रात्रभर त्या पशुसमोर नका जाऊ, अन्यथा तुम्ही अकाली मृत्यूला प्राप्त व्हाल. कसमे, प्रणाम सेना प्रमुख. तो इथे का आलीयस? हुजूर, ते मी राजकुमारी चंद्रमुखीच्या दासींना विचारायला आले होते की कदाचित राजकुमारी चंद्रमुखींना माझ्या सेवेची आवश्यकता तर नाही. परंतु राजकुमारीच्या कक्षाबाहेर कुणीही दासी दिसत नाहीये. शक्यता आहे सेना प्रमुख नंदिनी आणि कामिनी कक्षाच्या आत राजकुमारी चंद्रमुखींची सेवा करत असतील. जा, राजकुमारींना जाऊन सांग आम्ही तात्काळ भेटू इच्छितो. जा. हो. आता राजकुमारी चंद्रमुखी आम्हाला कुठे भेटणार आहे सेना प्रमुख? तिला तर जादूगार विचित्रसेनने कुण्या दुसऱ्याच युवतीत परिवर्तित केलंय. कुसुमे, काय विचार करतेस तू? अजून गेली नाहीस? हो हुजूर, मी आता जाऊन तुमचा संदेश देते.
गायब झाला हुजूर. कक्षामध्ये तर कुणीही नाहीये हुजूर. राजकुमारी चंद्रमुखींबरोबरच त्यांच्या दोन्ही दासीही नाहीयेत हुजूर. सर्व जणी कुठे गेल्या? हुजूर, मला काहीतरी अनिष्ट घडतंय असं वाटतंय हुजूर. हुजूर, यात एवढं रडण्यासारखं काय आहे कुसुमी? जर राजकुमारी कक्षात नाहीयेत तर महाराजांच्या कक्षात भेटायला गेले असतील. आणि तू असं का म्हणालीस की काही अनिष्ट घडतंय? हुजूर, त्याचं असं आहे की हुजूर, मला असं समजलंय की ती बहुरूपी युवती जिला तुम्ही कारागृहात बंद करण्याचा आदेश दिला होता, ती हुजूर स्वतःला राजकुमारी चंद्रमुखी म्हणवत होती. तर हुजूर, मला वाटलं की कदाचित तिने आमच्या प्रिय राजकुमारी चंद्रमुखींना कुठे लुप्त तर नाही ना केलं. बस हुजूर, म्हणून मला रडू आलं हुजूर. मला माझ्या प्रिय राजकुमारी चंद्रमुखींची खूप आठवण येते हुजूर, खूप आठवण येते. तुम्हा दोघींचं कार्य राजकुमारी चंद्रमुखींच्या कक्षाबाहेर उभं राहण्याचं आहे. मग तुम्ही दोघी कुठून आला आहात? हुजूर, आम्ही राजकुमारी चंद्रमुखींना शोधत आहोत. राजकुमारी न सांगता माहित नाही कुठे निघून गेल्या, म्हणून भयभीत होऊन आम्ही त्यांना इकडे तिकडे शोधत होतो. तुम्ही दोघी न सांगता कुठेही जायचं नाही. न सांगता कक्षाबाहेर जाण्याचं धाडस केलं तर तुम्हा दोघींना धक्के देऊन महालाबाहेर काढलं जाईल. समजलं? हो हुजूर, आता आमच्याकडून पुन्हा ही चूक नाही होणार. आम्ही राजकुमारींच्या कक्षाचं द्वार सोडून आता कुठेच नाही जाणार. आम्हाला क्षमा करावी. जा कक्षात. प्रणाम सेना प्रमुख. तुम्ही राजकुमारीला कुठे पाहिलं? नाही हुजूर, ते कुठेही आम्हाला दिसले नाही. जोवर राजकुमारी चंद्रमुखी नाहीये तुम्ही दोघे इथेच पहारा द्याल. समजलं? अगदी थोडक्यात वाचलीस कुसुमी. आता तुला सेना प्रमुख महेंद्र सिंगांपासूनही सावध राहायला हवं. आणि राजवीर सिंग सोबतच नागराजच्याही डोळ्यात अगदी नीट धूळ झोकायला हवी. महामहिम गजब झाला. राजकुमारी चंद्रमुखी वास्तवात महालातून लुप्त झालीये. हे तू काय बोलतोयस? का तुला भ्रम तर नाही झालाय? राजकुमारी चंद्रमुखी कुठे लुप्त होऊ शकते? हे तर मला माहित नाही महामहिम, परंतु मी सत्य सांगतोय. राजकुमारी चंद्रमुखीला या महालात सगळीकडे शोधलं जात आहे. महामहिम, मी स्वतः आपल्या नेत्रांनी पाहिलंय. त्या महाराजांच्या कक्षातही नाहीयेत. याचं तात्पर्य हे झालं की महालात काहीतरी आक्रीत घडणार आहे. परंतु माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की आता आपली राजकुमारी महालात नाहीये. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा महामहिम. सेना प्रमुख महेंद्र सिंग त्यांना शोधून शोधून निराश झाले आहेत. त्यांनी आपल्या गुप्तहेर आणि सैनिकांना आदेश दिलाय की राजकुमारी चंद्रमुखींना कुठूनही शोधून आणा. नागराज, महेंद्र सिंगच्या अपरिचित युवतीला बंदी बनवून कारागृहात घेऊन चालले होते. मला त्या युवतीवरच संशय आहे. माहित नाही, मला असं का वाटतं आहे की ती अपरिचित युवतीच राजकुमारी चंद्रमुखी असू शकते. तुला काय वाटतंय? महामहिम, याविषयी मला काही न विचारलं तरच बरं होईल, कारण माझ्या बुद्धीने तर काम करणंच बंद केलंय. तुझ्यासारख्या बुद्धिमान अधिकाऱ्याकडून मला अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. तू माझा सल्लागार आहेस. माझ्या समस्त समस्या सोडवणं तुझं कर्तव्य आहे. महामहिम, लाख विचार करून आणि हजारो युक्त्या लढवूनही मला काही समजेनासं झालंय. काही नाही. राजकुमारींच्या लुप्त होण्याचं रहस्य उलगडण्याऐवजी गूढ होत चाललंय. मला नुसती भानगडच नाही तर मोठं षडयंत्रच रचलं जातंय असा भास होतोय. जेही असो, राजकुमारींचं रहस्य उलगडण्यात त्या नवीन अपरिचित युवतीचाच हात असेल. ती युवती कुठून आली, तिला काय हवं आहे, हे सर्व जाणून घ्यायला मला थोडा वेळ हवा आहे. त्यानंतरच मी निर्णय घेऊन राजकुमारीच्या अचानक लुप्त होण्याचं रहस्य उलगडू शकतो. चल, महालात जाऊन पाहूया की काय घडतंय.